विधानसभेत महायुतीला मोठं यश मिळालं आणि आता शपथविधी सोहळा जो आहे तो भव्य दिव्य मुंबईला होणार आहे आणि त्यामध्ये भाजपचा वाटा जर बघितला तर मोठा आहे। म्हणून भाजपचे कार्यकर्ते आपल्या देवाभाऊला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपुरातून आता मुंबईकडे रवाना होत आहे। सगळी तयारी ते करून आता निघालेले आहे मुंबईच्या दिशेने। त्यांच्या नेमक्या भावना काय दादा काय सांगाल? तुम्ही शपथविधी सोहळ्याला निघाले आहे। उत्साह आहे आमच्यातच नाही तर जनतेतही उत्साह आहे आणि या उत्साहामुळे जे आमचे शेकडो कार्यकर्ते चालले आता आम्ही समोर काही निघालेच आहे, म्हणजे इथे दिसत आहे याच्यापेक्षा कित्येक पटीने समोर निघाले आहेत। तर त्यांच्या त्या उत्साहासाठी आणि तो आम्ही क्षण आपल्या स्वतः डोळ्यांनी बघण्यासाठी उत्साहित आहे, ते बघण्यासाठी आम्ही चाललो। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार जवळपास निश्चित झालेला आहे। तुम्ही त्यांच्या मतदारसंघातून चाललेले आहे, किती मोठा उत्साह आहे याचा आणि कशा प्रकारे तुमची सगळी व्यवस्था होणार? खऱ्या अर्थाने दक्षिण पश्चिम मतदारसंघातील नागरिकांमध्ये तसेच आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये हा प्रचंड उत्साह आहे, कारण की आमच्या लाडक्या आमदाराचा शपथविधी होणार आहे। त्याच्यामुळे आम्ही सगळे लोक बाय रोडनी जातात आहे, कोणी प्लेननी जातात आहे, कोणी ट्रेननी जातात आहे। असंख्य कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक, साधारण नागरिकसुद्धा होणाऱ्या 5 तारखेच्या सोहळ्याला उपस्थित राहणारा या सोहळ्याचं स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवणार आहेत, कारण की अशासारखे ऐतिहासिक क्षण जीवनात वारंवार येत नाही। त्याच्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवनामध्ये 2014ला पण आला आणि आता 2024ला सुद्धा येतो आहे। त्याच्यासाठी आम्ही अनुभवण्यासाठी हा क्षण अनुभवण्यासाठी जातो आहे। अविनाश भाऊ, 2014मध्ये सुद्धा तुम्ही गेलेले होते, तेव्हाही तुम्ही बाय रोड गेलेले होते, आताही तुम्ही बाय रोड जाणार आहे। काय नेमका उत्साह, कशा प्रकारे सगळी व्यवस्था करण्यात? टीम म्हणून बाय रोड जाण्यामध्ये जो आनंद आहे तो कशातच नाही आहे। त्यावेळेला तर आम्हाला थांबत जावं लागलं, 1 दिवसाचा मुक्काम करून गेलो, पण आज तर आम्ही एका दिवसातच पोहोचणार आहे। म्हणजे देवाभाऊनी अशी व्यवस्था करून ठेवली आहे की 7 ते 8 तासामध्ये मुंबईला आता 8 ते 9 तासात पोहोचून जाऊ। त्याच्यामुळे मजा घेत जाऊ। अनेक लोक, अनेक कार्यकर्ते, काही नवीन आहे, काही जुने आहे, आणि हा अनुभव फार म्हणजे पॉलिटिकल नेत्यांना फार कमी वेळा अनुभव येतो आणि हा मजा घेत जाणार आम्ही सगळेजण। दादा किती उत्साह आहे, मुंबईची तुम्ही सगळी तयारी करून निघालेले आहे, मोठा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा होणार। उत्साह आहे, आमचा देवाभाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत आहे। उत्साही आहे आणि आनंदी आहे, कार्यकर्त्यांमध्ये आहे, जनतेमध्ये आहे। देवाभाऊच्या लाडक्या बहिणींमध्ये तर जास्ती आनंद आहे। एवढ्या मोठ्या मतांनी लाडक्या बहिणींनी भाजपला आणि महायुतीला जे मतदान केलं त्याच्याचमुळे हा खरा यश आहे। जनतेलाच या यशाचा आम्ही हे देतो आणि कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनतेची साथ, त्याच्यामुळे देवाभाऊ आज मुख्यमंत्री होतात। नक्कीच हे कार्यकर्ते सगळे जे आहेत ते मुंबईकडे निघालेले आहेत। टप्पा मोठा आहे, मात्र उत्साहानं जात आहोत, कारण देवाभाऊ, आमचा देवाभाऊ मुख्यमंत्री होणार, त्यांचा शपथविधी सोहळ्यासाठी आपण हजेरी लावणार अशा प्रकारची अपेक्षा आणि इच्छा मनात घेऊन हे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत आहे। कॅमेरामन विशालसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।